की आता समज एखादा विद्यार्थी एरोनॉटिकल मध्ये शिकतोय तर त्यानं कोणते कोर्सेस किंवा कोणते सॉफ्टवेअर शिकले पाहिजे जेणेकरून त्याला जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा त्याला जॉब रेडी असेल आणि थोडी इझिली तो अडॅप्ट होऊ शकेल या गोष्टींसाठी. जसं की आता मी जसं सांगितलंच होतं की तू हाँगकाँगला गेला होता, म्हणजे हाँगकाँगमध्ये राहतोच, थायलंडला गेला होता, व्हिएतनामला गेला होता, त्या कंट्री मधलं तुझं कसा एक्सपिरियन्स होता? त्यांचं असं म्हणणं असतं की मला माझ्या डिग्री नंतर माझं मास्टर्स करायसाठी आउट ऑफ इंडिया जायचंय किंवा आउट ऑफ इंडिया मला जाऊन जॉब करायचे, तर मग अशा गोष्टींसाठी एअरोनॉटिकल मधून ऑप्शन असतो का? एक महत्वाचं विचारत होतं की बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुम्ही पायलट होता. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? नाही, असं नाहीये. हा गैरसमज आहे. तर पायलट आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हे खूप दोन वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलवरती. आज आपण एक नवीन फॉर्मॅट सुरू करतोय ज्यामध्ये आपण पॉडकास्टिंगचा एक नवीन टाईप आणलाय आपल्या कंटेंटमध्ये. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण शिकणार आहे, जसं की करिअरमध्ये कशी ग्रोथ करायची, वेगवेगळ्या टाईपचे कोणते करिअर असतात, ट्रॅव्हलिंग काय असतं, ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय शिकायला मिळतं, त्यासोबतच पर्सनल फायनान्स बद्दल पण बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहे. तर तुम्ही ह्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याबद्दल अजून शिकायला मिळतील. आणि आपण नवीन नवीन कंटेंट आणणार आहे. हा पॉडकास्टचा आपला पहिला एपिसोड आहे ज्यामध्ये आपल्यासोबत आज एक इंटरेस्टिंग गेस्ट आहे ज्याचं नाव आहे विकास पाटील. त्याच्याबद्दल मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही कंटिन्युअसली हा व्हिडिओ बघत राहा. तर विकास बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर विकास हा एरोनॉटिकल इंजिनियर आहे आणि त्यासोबतच त्यानं अजून एक ग्रॅज्युएशनची डिग्री केली इकॉनॉमिक्समध्ये आणि त्यामध्ये तो युनिव्हर्सिटी टॉपर आहे. त्यासोबतच तो आता सध्या हाँगकाँगमध्ये जॉबला आहे आणि तो एका एमएनसी मध्ये जॉबला होता, तिकडून तो आता हाँगकाँगमध्ये ऑन साईटला जॉबला आहे. आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे की तो तिकडे कसा गेला, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग काय असतं, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग ह्यामध्ये काय फरक असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण यात डिस्कस करणार आहे. त्यासोबतच शेवटी आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येलोय. त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे की विकास जिकडे जिकडे फिरला होता, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि थायलंड, तिकडं कशी लाईफ होती, या सगळ्या डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा, खूप इंटरेस्टिंग डिस्कशन होणार आहे. तर आपण विकासला आता पहिला प्रश्न विचारूया की बाबा विकास, नक्की एरोनॉटिकल आणि एरोस्पेस या दोन्ही गोष्टीमध्ये काय फरक असतो? एरोनॉटिकल ही मेकॅनिकल शाखा आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची. आणखी विशेषतः एरोनॉटिकल आणि एरोस्पेस मध्ये फरक म्हटला तर एरोस्पेस सगळ्या स्पेस व्हेकल्सशी रिलेटेड, जे की रॉकेट्स, सॅटेलाइट्स, या या सर्वांशी रिलेटेड. तर एरोनॉटिकल मध्ये प्रामुख्याने फोकस हा आपल्या फ्लाइंग मशीनच्या, एअरप्लेन, हेलिकॉप्टर किंवा हम्म. मल्टी मल्टी रोटर्स या सर्वांवर असतो. आणखी थोडे बरेचसे जे टॉपिक आहेत दोन्ही ब्रँचेस मध्ये हे कॉमन असतात. फ्लाइट फिजिक्स, प्रपल्शन, बऱ्याच गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. पण बेसिक डिफरन्स बोलायचं झालं तर एरोस्पेस मध्ये मेनली स्पेस फ्लाईट बद्दल, तर एरोनॉटिकल मध्ये ह्या ह्या फ्लाइंग मशीन्स बद्दल आपल्याला शिकायला मिळतं. अच्छा. आणि एक महत्वाचं विचारत होतं की बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुम्ही पायलट होता. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नाही, असं नाहीये. हा गैरसमज आहे. तर पायलट आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हे खूप दोन वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. आणखी पायलट होण्यासाठी तुम्हाला 12th मध्ये मॅथ्स फिजिक्स मध्ये 60+, आणि त्यानंतर प्रायव्हेट पायलट लायसन्स, त्यानंतर कमर्शियल पायलट लायसन्स, टाईप रेटिंग, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बापरे. पण एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ही आपल्या बाकीच्या सर्व इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस सारखीच एक इंजिनिअरिंगची ब्रँच आहे. आणखी दोन्ही खूपच वेगवेगळे करिअर पाथ आहेत. तर अं, परिचयातले बरेच लोक इंजिनिअरिंग करून पुन्हा पायलट होण्यासाठी गेलेले आहेत. पण खूप लॉंगर रूट आहे आणि बरीचशी वर्ष, आणखी बरेचसे पैसे यामध्ये खर्ची पडतात. तर आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे त्याच्यानुसार करिअर पाथ निवडणं खूप गरजेचं आहे, एवढंच मला सांगायचं वाटेल. आणि तू काय एरोनॉटिकल इंजिनिअरिंग डिसाईड केलं होतं किंवा मला एरोनॉटिकल मध्ये जायचंय, म्हणजे काय प्लॅन काय होतं नक्की? तर सांगायचं झालं तर अपघातानच झालं असं म्हणावं लागेल. कारण 10वी 12वी पर्यंत अभ्यासात ठीकठाक होतो. पण असं काही विशेष ठरवलं नव्हतं की इंजिनिअरिंगच करायची आहे. म्हणजे दोन्ही ग्रुप होते, मॅथ्स आणि बायो, दोन्ही मध्ये पण चांगला अभ्यास होता.
पण वेगळं काहीतरी करायचं एवढं नक्की होतं. पण असं ठरलं नव्हतं की एरोनॉटिकलच करायचं. मग ॲग्रोकल्चर, ॲग्रो इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, आणखी केमिकल, ऑटोमेशन, ह्या सगळ्या ब्रँचेस बद्दल थोडीफार माहिती घेत गेलो. त्यानंतर नुकतंच आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा अण्णासाहेब दांगे कॉलेजमध्ये एरोनॉटिकलचा कोर्स सुरू झाला होता, साहेब दांगे कॉलेजमध्ये. तर भेट दिल्यानंतर तिथे तिथल्या फॅकल्टीशी बोलून वगैरे थोडं काय म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं काहीतरी वेगळं करायचं, ते इथं मिळतंय असं वाटलं. आणखी त्यानंतर प्रवास सुरू झाला. नवीन हम्म. कॉलेज होतं तरी पण सगळ्या मॅनेजमेंटने आणि कॉलेजने बरेच कष्ट घेतले आम्हाला. इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स, आणखी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वर फोकस करायला खूप खूप मदत केली. त्यामुळे तसंच होऊन गेलं. आणि म्हणजे कॉलेजबद्दल तुला असं काय वाटेल की बाबा ज्या गोष्टी बाकीच्या कॉलेजपेक्षा ह्या कॉलेजमध्ये चांगल्या होत्या, म्हणजे ज्यामुळं तू तेच कॉलेज सिलेक्ट केलं? अं, तसं बोलायला झालं तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा कोर्स विशेषतः जास्त कॉलेजमध्ये अवेलेबल त्यावेळी नव्हता. बहुतेक महाराष्ट्रामध्ये दोनच कॉलेजमध्ये तेव्हा अवेलेबल होता. तर अ, त्यानंतर लॅब्स डेव्हलप होत गेल्या. आणखी शिक्षकांचं, प्राध्यापकांचं सर्व अगदी वैयक्तिक लक्ष, आणखी विद्यार्थ्यांसाठी जेवढं जास्त चांगलं आहे तेवढं शक्य तेवढं चांगलं करण्याची धडपड जी होती ती म्हणजे सर्व ठिकाणी पाहायला मिळत नाही असं मला वाटतं. त्यांनी हम्म. अ, अगदी IITs मधून व्हिजिटिंग फॅकल्टी आणणे, किंवा लॅब डेव्हलपमेंटसाठी कष्ट घेणे, किंवा त्याच वेळी आपल्या कॉलेजमध्ये सेस्ना 152 नावाचं एक विमान सुद्धा आणलं करेक्ट. होतं. त्यानंतर कॉलेजची ओळख भागामध्ये आपल्या कॉलेजची ओळख विमानवालं कॉलेज असे आहे अशी झाली. तर ह्या माग खूप मोठा विचार होता. आणखी इंजिनचे मॉडेल्स, म्हणजे मी सध्या जे काम करतो त्याचं कुठेतरी इन्स्पिरेशन किंवा जी बेसिक्स जे आहेत ते तिथं तिथल्या लॅब्स मध्ये वगैरे तयार झाले. आणखी इंटर्नशिपच्या आम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या गव्हर्नमेंट लॅब्स मध्ये. अच्छा. आमच्या बॅच मध्ये बऱ्यापैकी एक 15 ते 20 जण वेगवेगळ्या गव्हर्नमेंट लॅब्स मध्ये इंटर्नशिपला होते. तिथे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड गोष्टीवर थोडाफार फोकस मिळाला. आणखी NDT, NDE या सगळ्या गोष्टीवर जे मला आजही खूप महत्वाच्या, माझ्या जॉब रोल मध्ये महत्वाच्या वाटतात. हम्म. ओव्हरऑल खूप चांगला अनुभव होता माझा. आणखी कॉलेजचं योगदान करिअर पाथ मध्ये खूप जास्त आहे असं सुचवलं. आणि अजून एक विचारायचं होतं की बऱ्याचशा वेळा असं होतं की आपण सांगतो एखाद्याला की मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करतो, बऱ्याचशा लोकांना ह्या डिग्रीबद्दलच माहिती नसते की बाबा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पण हे असतं एक म्हणून. बऱ्याचशा लोकांना मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि IT, कॉम्प्युटर ह्याच माहिती आहेत. तर मग एरोनॉटिकल इंजिनिअरिंग बद्दल जास्त लोकांना माहित नाही, त्याबद्दल तुझं काय म्हणणं? म्हणजे लोकांना काय वाटतं की कशामुळे माहित नसेल, की बाबा हे फक्त आउटसाइड इंडियात असते किंवा IIT मध्ये असतं, असं काय म्हणणं आहे की कशामुळे माहित नसेल? काय काय म्हणजे तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? एक तर एव्हिएशन या टॉपिक बद्दल जास्त बोललं जात नाही, कारण अजून एव्हिएशन घराघरात पोहोचलेलं नाही असंच हम्म. नाही हम्म. भारतामध्ये. आणखी दुर्मिळता जे सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर हे कोर्सेस ठिकठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. पण एरोनॉटिकल ह्या ह्या विशेष ह्या सब्जेक्टसाठी खूप जादा इन्व्हेस्टमेंट करावी लागते कॉलेजसाठी. जरी विद्यार्थ्यांसाठी तो समानच फी मध्ये उपलब्ध असेल तरी कॉलेजला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागते. त्यामुळे कोर्स अवेलेबिलिटी मध्ये दुर्मिळता आहे. आणखी असं एक प्रचलित मेकॅनिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थी एरोनॉटिकलच्या कंपन्यांमध्ये जॉब जॉब करू शकतात. त्यामुळे विशेषतः असं स्पेसिफिक एरोनॉटिकल इंजिनिअरची गरज आहे कुठे असं प्रचार प्रसार झाला नाही म्हणजे. हम्म. पण माझ्या अनुभवानुसार एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केली असल्यास डे वन पासून
एव्हिएशन डोमेन मध्ये जॉब रेडी असे आपल्याला एम्प्लॉईज मिळू शकतात. अच्छा, बरं. याच्यावरतीच एक माझा एक फॉलोइंग क्वेश्चन आहे की अं, एक तर पहिली गोष्ट, हे डोमेनच लोकांना माहित नाही इंजिनिअरिंगचं. आणि त्यामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी असं झालं की बरेचसे ग्रॅज्युएट मुलं आहेत, त्यांना जॉब मिळत नाही. तर मग जर का एखादा मुलगा कन्सिडर करतोय की त्याला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचंय, तर मग त्याच्या जॉबसाठी काय पॉसिबिलिटी असतात, कोणत्या टाईपचे जॉब असतील? कारण की बऱ्याचशा लोकांना असं पण वाटतं की जे एरोनॉटिकल, म्हणजे ज्यांना थोडीफार माहिती आहे, त्यांना वाटतं की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केली तरी तुम्ही एअरपोर्टवरती जॉब करता का काय? मग हे एक मिसकन्सेप्शन बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात आहे. तर मग ह्याच्या मागे तू काय सांगशील की नक्की काय टाईपचे जॉब असतील आणि कसं प्लेसमेंट वगैरे होतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय म्हणणं आहे तुझं? हा, एक रफ सर्वे, मार्केटचा रफ सर्वे केला एव्हिएशनच्या जॉब रिलेटेड भारतामध्ये. तर मेनली सर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या सेक्टरमध्ये खूप जास्त एरोनॉटिकल इंजिनिअर्सना जॉब आहेत. बऱ्यापैकी सगळे मेजर एव्हिएशन प्लेयर्स की बोईंग, एअरबस ह्या दोन एअरफ्रेम मॅन्युफॅक्चरर्स आहेत. सर्वांनी यांची नाव ऐकलीच असतील, डिओपोली आहे ह्या लोकांची. तर बोईंग जी अमेरिकेची कंपनी आहे, एअरबसची युरोपियन युनियन फ्रान्समधली. तर ह्या दोन्ही आपले डेव्हलपमेंट सेंटर्स भारतामध्ये सुरू केले आहेत. त्यासोबत सोबत मग बाकी सगळ्या सिस्टमचे म्हणजे इंजिनसाठी प्रॅट अँड विटनी, जनरल इलेक्ट्रिक, रोल्स रॉयस ह्या सर्व कंपन्यांचे काही ना काहीतरी डेव्हलपमेंट सेंटर ऑफिसेस भारतामध्ये आहेत. सॅफ्रॉन, हनीवेल, आणखी इटर्न अशा छोट्या विविध सिस्टम्स आणि सॉफ्टवेअर्स ह्या सर्व पुरवणाऱ्या कंपन्यांचे डेव्हलपमेंट सेंटर्स भारतामध्ये आहेत. हे झाल्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स. त्यांच्यासाठी सर्व्हिसेस देणाऱ्या जवळपास भारतातल्या सगळ्या मेजर आय टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर, जसं नाव घ्यायचं झालं तर TCS, इन्फोसिस, सायंट, आणखी आय थिंक क्वेस्ट पण आहे. कॅपजेमिनाय, हा क्वेस्ट ग्लोबल, आणखी ऍक्सेंचर. सर्वच्या सर्व कंपन्यांमध्ये काही ना काहीतरी थोडंफार, माझ्या माहितीत थोडंफार एरो, एव्हिएशन, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ह्याच्या रिलेटेड थोडंफार काम चालूच असतं. तर या सर्वांमध्ये बऱ्यापैकी आपल्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची वर्कफोर्स जी सगळी आहे ती गुंतलेली असते. मेजरली साऊथ इंडियामध्ये म्हणजे बेंगलोर किंवा आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट, तामिळनाडू, आणखी केरळामध्ये बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये एरोनॉटिकल कोर्स आहे. तर मेनली ही वर्कफोर्स त्या भागातून किंवा त्या एरियातून आपल्याला बघायला मिळते. पण थोडा थोडा आता फोकस शिफ्ट होतोय आणखी उत्तरेकडे, म्हणजे थोडंफार महाराष्ट्रात, मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, आणखी कदाचित काही दिवसांनी अजून नॉर्थ मध्ये सुद्धा हे सगळं वाढण्याची शक्यता आहे. आता अ, अ, जवळच भविष्य बघितलं तर नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट पूर्ण होतोय. तर तो एक मॉडेल एअरपोर्ट असणार आहे. आणखी जवळच शिपिंग, त्यानंतर दोन रनवेचा एअरपोर्ट. त्यामुळं एव्हिएशन मध्ये थोडाफार नवी मुंबई सिटी आहे, त्यामुळे त्या भागामध्ये थोडाफार आपल्याला एव्हिएशन आणि अलाइड जॉब्स या सगळ्याची वाढ होईल असा माझा अंदाज आहे. हम्म, हम्म. आणि कोणत्या टाईपचे जॉब नक्की लोकांना मिळतात, म्हणजे काय रोल असतो? आता जसं की आपल्याला माहिती, मेकॅनिकल. आणखी आता तेच सांगतो जॉब मध्ये काय काय असतं ते. ठीक आहे. हम्म. तर ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये ज्या मी बोललो, तर OEMs मध्ये अगदी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पासून ते डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, अनालिसिस, प्लॅनिंग, प्रोसेस प्लॅनिंग, असे सर्व प्रकारचे जॉब आपल्याला बघायला मिळतील. आणखी बाकी सगळ्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोव्हायडर्स मध्ये हेच जॉब आउटसोर्स केलेले असतात. तर म्हणजे भारताची, माझ्या सर्वेनुसार किंवा मी ह्या डोमेन मध्ये गेली 5-6 वर्ष आहेत, तर इंजिनिअरिंग एव्हिएशन, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये भारताची म्हणजे इंडियन वर्कफोर्सची पकड थोडी मजबूत आहे असं मला म्हणावं लागेल. कारण भरपूर वर्कफोर्स एंगेज आहे ह्या ह्या कामामध्ये. आणखी
ह्या युरोपियन आणखी अमेरिकन ह्या सगळ्या सर्व कंपन्यांसाठी हे आउटसोर्सचे काम केलं जातं. आणखी गेल्या एक 5 ते 10 वर्षापासून त्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इंडस्ट्रीचा चांगला विस्तार झालेला बघितला आहे. की बरीचशी वर्कफोर्स, स्किल्ड वर्कफोर्स म्हणेल, स्किल्ड वर्कफोर्स या सगळ्या कामामध्ये एंगेज आहे. आणखी आपल्या ह्या वर्कफोर्सची त्या सगळ्या प्रोजेक्ट्सवर किंवा कामावर चांगली पकड आहे. त्यामुळे फ्युचर चांगलंच आहे असं मी म्हणेन. आणखी नवीन नवीन प्रकारची कामं, नवीन कंपन्या यामध्ये जॉईन होत आहेत. आणखी थोड्या असेंब्ली फॅसिलिटी, जे की थोड्याच दिवसापूर्वी एअरबसने वडोदरामध्ये एक डिफेन्स असेंब्ली फॅसिलिटी सुरू केली. बोईंगच्या आधीच हैदराबादमध्ये थोड्या असेंब्लीच्या फॅसिलिटीज आहेत. तर ऑपॉर्च्युनिटीज वाढत आहेत. आणखी स्पेशलाइज जर तुम्ही एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा कोर्स केला तर मला वाटते जॉब रेडी असे एरोनॉटिकल इंजिनियर जर खूप अ, भविष्यात. हॅलो, हा येतो. आवाज येतो? हो. हा हा. तर भविष्यात आणखी थोड्या ऑपॉर्च्युनिटीज वाढायची शक्यता, अ, जसं बरेच नवीन एअरपोर्ट उडान स्कीमच्या अंडर आपल्याला गेल्या 5-6 वर्षात बघायला मिळालं की एव्हिएशन सेक्टर ज्या प्रकारे वाढत आहे, तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स सुरू होतील असं मला वाटतंय. आणखी एअरपोर्टवर म्हणाल तर एरोनॉटिकल इंजिनियर्सना अशी जॉब तसे कमीच. पण मेनली ते एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग रिलेटेड जॉब्स एअरपोर्टवर तुम्हाला बघायला मिळतील. पण अ, परिचयातले काही म्हणजे काही काही लोकांचं मी बघितलंय, तर एअरपोर्टवर सुद्धा थोडेफार अपॉर्च्युनिटीज आपल्याला अवेलेबल असतात. इतक्या विशेष सिग्निफिकंट नंबर असे म्हणता येईल. हम्म. मी म्हणेल सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला. तेच हा, म्हणलं येस. नक्की कोणत्या टाईपचे जॉब असतात म्हणजे आता आपल्याला जसं की सॉफ्टवेअर वाल्यांचं माहिती किंवा त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जातात आणि सॉफ्टवेअर इंजिनियर बनतात. तसं मेकॅनिकल मध्ये गेल्यानंतर ते व्हेकलच्या डिझाईन मध्ये जातात किंवा मेंटेनन्स मध्ये जातात. तसं नक्की मी ऐकलंय की डॉक्युमेंटेशनचे पण जॉब असतात, मेंटेनन्सचे जॉब असतात, डिझायनिंगचे जॉब असतात. अशा वेगवेगळ्या टाईपचे जॉब म्हणजे नक्की कोणत्या कोणत्या टाईपचे जॉब एखादा प्लॅन करू शकतो की ह्या डोमेनमध्ये जायचंय किंवा मला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचंय. असं म्हणजे कोणत्या कोणत्या फील्ड अवेलेबल आहेत. तर ह्या पहिला इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये मी काम करतो त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ह्या सर्व ओईएम्स, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत, आता मी बोललो एअरबस, बोईंग किंवा सगळ्या इंजिन मॅन्युफॅक्चरर्स ह्या सगळ्या, तर त्यांच्या रिलेटेड सर्व्हिसेस म्हणजे अगदी अर्ली डिझाईन फेज पासून, म्हणजे जे कन्सेप्च्युअल डिझाईन ह्या ह्या फेज पासून थोड्याफार मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, म्हणजे ह्या सगळ्या पार्ट्सचे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जे काही काम असेल ते, त्याचं प्रोसेस प्लॅनिंग किंवा अनालिसिस वर्क. आणखी आफ्टर मार्केट हा एक डोमेन आहे ज्याच्यामध्ये मी काम करतो. म्हणजे द जो प्रोडक्ट इन सर्व्हिस आहे, तर आफ्टर सर्टन लेवल त्याच्यामधले काही इश्यूज किंवा प्रॉब्लेम्स हे सगळे नोट डाऊन करायचे, रिझॉल्व्ह करायचे, फीडबॅक करायचे डिझायनर्सला, हे सगळं जे येतं ते आफ्टर मार्केटमध्ये. तर अशा प्रकारचे हे जॉब आहेत. आणखी थोडंफार स्ट्रेस स्ट्रेस रिलेटेड काही जॉब बघायला मिळतात आपल्याला. तर आपली स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सारख्या सब्जेक्ट थोडीफार होल्ड असेल, स्ट्रक्चर्स, मटेरियल्स ह्या सगळ्या टॉपिक्सवर, तर स्ट्रेस डोमेन मध्ये बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काम चालतं. सीएफडी मध्ये थोडंफार काम चालतं आपल्या भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर. तर कॉम्पिटिशनल फ्लुइड डायनामिक्स, थोडेफार आपली सॉफ्टवेअर कमांड असेल तर तो एक महत्वाचा डोमेन आहे. नाही, पण थोडंफार अप्लाइड मॅथ्स आणि अप्लाइड फिजिक्स ह्या टॉपिक्स मध्ये, आणखी त्याच्या रिलेटेड
काम भारतामध्ये होतं याच्याबद्दल मी ऐकलं नाही. तर तुम्ही एव्हिएशन आणि कोडिंग या दोन्ही गोष्टीत इंटरेस्टेड असाल तर तुम्ही असं एखादं करिअर पाथ निवडू शकता. हम्म. तर मी विचारत होतो की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये नक्की सिलेबस काय असतो, म्हणजे कोणत्या टाईपचे सब्जेक्ट तुम्ही शिकता आणि हे मेकॅनिकल पेक्षा किंवा बाकी सब्जेक्ट पेक्षा कसं वेगळं असतं? ओके. तर सर्वात पहिला सांगायचं झालं तर एरोनॉटिकल ही मेकॅनिकलची एक ब्रँच आहे किंवा अलाइड सब्जेक्ट आहे असं बोलू शकतो आपण. तर सुरुवात आपली जनरल इंजिनिअरिंग होते. सगळे जे फर्स्ट इयरला मेकॅनिकलला किंवा सर्वच ब्रँचेसना जे टॉपिक असतात सब्जेक्ट त्याच्यापासून होते. सेकंड इयरला थोडंफार हे मेकॅनिकलचे बेसिक्स जसं की जे आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, आणखी थर्मोडायनामिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. त्यानंतर तिथून एरोनॉटिकल रिलेटेड स्पेशल सब्जेक्टची सुरुवात होते, जसं की इंट्रोडक्शन टू एव्हिएशन, इंट्रोडक्शन टू फ्लाईट वगैरे. त्यानंतर एरोडायनामिक्स, जे की वन स्टेप ऍडव्हान्स ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स आहे असं बोलू शकतो. प्रपल्शन, फ्लाईट प्रपल्शन, जे की वन स्टेप ऍडव्हान्स ऑफ थर्मोडायनामिक्स. असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला मेकॅनिकल पासून थोडंसं सेपरेट किंवा स्पेशलाइज बोलू शकतो असे सब्जेक्ट असतात. त्यानंतर ऍडव्हान्स लेवलचे सब्जेक्ट बोलायला गेला तर फ्लाईट मेकॅनिक्स, आणखी कंट्रोल्स, म्हणजे नेमकं फ्लाईट फिजिक्स काय आहे, तर हे सगळं शिकवलं जातं. आणखी त्यानंतर बाकी बरेचसे सब्जेक्ट जसं की एव्हिओनिक्स, जे एअरक्राफ्ट सिस्टम्स रिलेटेड सर्व. आणखी थोडंफार एअरक्राफ्ट मेंटेनन्स टच, आणि काही इलेक्टिव्ह सुद्धा असतात जे की तुम्हाला बाकी ब्रँचेसशी कनेक्टेड ठरतात. जसे माझा एक इलेक्टिव्ह होता इंडस्ट्रियल एरोडायनामिक्स. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल एरोडायनामिक्स म्हणजे ह्या आपल्या एरोडायनामिक्सच्या अभ्यासाचा बाकी आपल्या रेग्युलर जे ऑटोमोटिव्ह डिझाईन, बिल्डिंग डिझाईन, ट्रेन डिझाईन, ह्या सर्व गोष्टीवर कसा इफेक्ट होतो हे हे सर्व शिकवलं जातं. आणखी एअरक्राफ्ट कॉन्सेप्च्युअल डिझाईन नावाचे काही विषय असतात. तर त्यामध्ये आतापर्यंत जे सर्व काही आपण शिकलो, त्या सर्वांची एक समरी किंवा सर्वांचा थोडाफार टच असं करून आपल्याला एक कॉन्सेप्च्युअल एअरक्राफ्ट डिझाईन करण्याबद्दल तिथं शिकवलं जातं. तर आपण इंटरेस्टिंगली हे हे चेन आहे. इंटरेस्टिंगली जर सगळे सब्जेक्ट व्यवस्थित पूर्ण केले तर कॉन्सेप्च्युअल आपण एक एअरक्राफ्ट कॉन्सेप्च्युअल डिझाईन पर्यंत पोहोचू शकतो ह्या कोर्सच्या शेवटापर्यंत. आणखी बरेचसे सब्जेक्ट आपल्याला मेकॅनिकलची सिमिलर वाटतील, पण अ, थो- काही थोडासा चेंज. आणखी अगदीच 10वी 12वीच्या मुलांना सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अ, आपल्या 11वी 12वीच्या फिजिक्स मधला एक एक टॉपिक आपल्या इंजिनिअरिंग मध्ये किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये एक एक सब्जेक्ट बनून जातो. इतकं सोपं आहे. इतकं काही अवघड नाही. फक्त कन्व्हेन्शनल नाही आहे, त्यामुळे आपल्याला वाटत असेल की खूप अवघड असेल वगैरे, असं काही नाही. आणखी आताच्या आपल्या ह्या काळामध्ये आपल्याला NPTEL, जे की IIT रन करतात, ह्या सगळ्या अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही सर्टिफिकेशन एक्झाम्स घेऊ शकता. तर इतक्या चांगल्या कंटेंटला ऍक्सेस असताना कोणतीच गोष्ट अवघड नाही असंच म्हणावं लागेल. आणि अजून एक विचारायचं होतं की जे आपले बरेचसे लोक असतात त्यांना वाटतं की त्यांची 10वी किंवा 12वी पासूनच त्यांना जेईचं किंवा प्रिपरेशनसाठी तयारी करायला सांगतात. म्हणजे 12वी पासून तर ठीकच आहे, पण 10वी पासून वगैरेच IIT वगैरे जाण्यासाठी. तर त्यांच्यासाठी तू काय मेसेज देशील जर का त्यांना एरोनॉटिकल मध्ये यायचं असेल, तर मग त्यांनी कशी सुरुवात करावी त्यांच्या करिअरची? जसं मी अगोदर सांगितलं, एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची ऍडमिशन एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस कोर्स जरी असेल तरी त्याची ऍडमिशन ही बाकीच्या सर्व ब्रँचेस प्रमाणेच होतात. त्यामुळे तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. जर तुम्ही इंजिनिअरिंग कोणती इंजिनिअरिंग ब्रँच निवडणार असाल तर जशी JEE किंवा तुमच्या स्टेटच्या त्या त्या वर्षी ऍप्लिकेबल असतील त्याप्रमाणे स्टेटच्या CET असतील, तर ह्या सगळ्या व्यवस्थित करत राहिला तर वेगळं काहीच करायची गरज नाही.
फक्त ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला योग्य कॉलेज आणखी योग्य कोर्स सिलेक्ट करायला लागेल, इतकंच, काहीच वेगळं अच्छा. नाही. आणि बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की मला माझ्या डिग्री नंतर माझं मास्टर्स करायसाठी आउट ऑफ इंडिया जायचंय किंवा आउट ऑफ इंडिया मला जाऊन जॉब करायचे. तर मग अशा गोष्टींसाठी एअरोनॉटिकल मधून ऑप्शन असतो का, की मला मास्टर्स आउट ऑफ इंडिया जाऊन करायचंय किंवा मला जॉब आउट ऑफ इंडिया जाऊन करायचा. आपण तुझं ऑन साईटचा पण विचार त्याच्या म्हणजे त्याच्याबद्दल पण डिस्कशन याच्यानंतर करूया. पण जर का स्पेसिफिकली एखाद्याला जॉबलाच तिकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते किंवा ती ऑपॉर्च्युनिटी असते का? पहिलं सांगायचं झालं तर मास्टर्स बद्दल खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. युरोपमध्ये, US मध्ये भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे एव्हिएशनचे खूप चांगले चांगले कोर्सेस होतात. तिथं बरंच असं काम चालतं जे OEM अडॅप्ट करतात. म्हणजे थोडे मटेरियल्स रिलेटेड काम त्या युनिव्हर्सिटीज मध्ये रिसर्च होतो, नंतर ते एखादी OEM अडॅप्ट करते. तर खूप चांगलं काम झालेलं आहे एव्हिएशन मध्ये. आणखी बोलायचं झालं तर इनोव्हेशन जे होतात ते एव्हिएशन मध्ये होतात. आणखी ते दुसऱ्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काही वर्षांनी अडॅप्ट होतात. हीच हिस्ट्री आहे, हेच आपण बघत आलोय. तर त्याच्यामुळं वेगवेगळ्या जे आपण US, युरोप किंवा इव्हन सिंगापूरमध्ये NTU किंवा आय थिंक ऑस्ट्रेलियामध्ये काही युनिव्हर्सिटीज आहेत. तर एव्हिएशन बद्दल जर आपल्याला मास्टर्स करायचं असेल एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये, तर बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जॉबचं बोलायचं झालं तर अ, शक्यतो ऑपॉर्च्युनिटीज तर भरपूरच आहेत. युरोप, आणखी US मध्ये, मिडल ईस्ट मध्ये सुद्धा एव्हिएशन आता जे आपण बघतो ज्या प्रमाणात वाढतंय, तर बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण बॅरियर हा आपल्या वर्क विजा रिलेटेड असतो. तर तो जर रिझॉल्व्ह होत असेल, ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल, कोणी विजा स्पॉन्सर करत असेल, तर नक्कीच. तर अजून एक प्रश्न होता की बऱ्याचशा लोकांचं असं स्वप्न असतं की मला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे. तर मग एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर अशा कोणत्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत का जिथं ते जॉब करू शकतील आणि त्यांना मग ते रिटायरमेंटचा वगैरे त्यांचा प्लॅन ॲज प्लॅन होऊन जाईल. तर अशा काही ऑपॉर्च्युनिटी असतात का? गव्हर्नमेंट जॉब मध्ये म्हणायला गेलं तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इतके जास्त असे माझ्या तरी पाहण्यात नाही आले. कारण एव्हिएशन रिलेटेड मिळतील, पण स्पेसिफिकली फॉर एरोनॉटिकल इंजिनियर्स असे जास्त पाहायला मिळत नाही. तर पण ATC साठी थोड्याफार जॉब्स असतात. तर त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोनॉटिकल असे बरेच ग्रॅज्युएट्स ऍप्लिकेबल असतात. आणखी DRDO डिफेन्स मध्ये थोडेफार जॉब्स पाहायला मिळतात. ते पण ते सुद्धा असंच की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या गेट एक्झामवर बरेचसे त्यांच्या रिक्रुटमेंट होत असतात. तर गव्हर्नमेंट जॉब असे बघायला गेले तर मोजकेच मिळतील आपल्याला. कारण इतके जास्त एव्हिएशन रिलेटेड म्हणजे स्पेसिफिक टू एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असे खूपच कमी गव्हर्नमेंट जॉब आहेत. पण अं, आपल्याला मेकॅनिकल, एरोनॉटिकल, एरोस्पेस या सगळ्या ब्रँचेसना कॉमन कन्सिडर केलं जातं. की त्यानुसार मग या सगळ्या रिक्रुटमेंट होत राहतात. तर असं नाही की जॉबच अवेलेबल नाही आहे. तर आपलं कॉम्पिटिशन किंवा आपल्याला सगळ्या बाकीच्या ब्रँचेस बरोबर एकत्र एका ग्रुपमध्ये कम्पीट करावं लागतं. हम्म. आणि आता आजकाल असं बरंच बघायला मिळतंय की स्टुडंट्स ग्रॅज्युएट होत आहेत पण त्यांच्याकडे कोणताच एक्सपिरियन्स नसतो कशाचाच. त्यांनी इंटर्नशिप पण केलेली नसते किंवा जरी केली असते तर त्याचे कुठलं तरी फेक एक्सपिरियन्स आणलेले असतात आणि ते फक्त एक सब्जेक्ट आहे म्हणून करत असतात. तर मग एखाद्याला इंटर्नशिप करायची असेल आणि एरोनॉटिकलमध्ये किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये किंवा एक जनरल कोणत्याही इंजिनिअरिंगची आपण डिग्री बघितली तर मग ते त्यासाठी काय बेटर अप्रोच आहे की बाबा तुम्हाला इंटर्नशिप मिळेल त्यातून? स्पेसिफिकली बोलायचं झालं तर इंटर्नशिपच्या आधी मी म्हणेल आपला इंटरेस्ट डेव्हलप करा सब्जेक्ट मध्ये. तर जर एरो बद्दल बोलायचं झालं तर आपले दर 2 वर्षांनी एकदा एअर शो होतो भारतामध्ये. तर बिझनेस विजिटर्स म्हणून जर आपण गेला तिथे, तर आपल्याला बघायला मिळेल की काय चाललंय एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये. बऱ्यापैकी सगळ्या मेजर मेजर का सर्वच एव्हिएशन मार्केटमध्ये जे काही इंडस्ट्री आहेत त्या सर्वच तुम्हाला मिळतील. जर तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर असाल तर ऑटो एक्सपोला जा.
जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल तर असे एक्सपोज अटेंड करा. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग सगळे बरेच एक्सपो चालू असतात. तर अशा एक्सपोजला व्हिजिट देऊन आपण अ, नेमकं मार्केट काय आहे आपलं, तर ही हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर तिथे थोडे तुमचे कॉन्टॅक्ट सुद्धा डेव्हलप होतील. किंवा राईट देअर तुम्ही विचारू शकता त्यांना की इंटर्नशिप मिळू शकेल का, किंवा ईमेल थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा एक अप्रोच आहे. दुसरी गोष्ट स्पेसिफिकली बोलायचं झालं तर एरोसाठी तुम्हाला एअरलाइन्स मध्ये अगोदर एअर इंडिया ऑफर करत होती इंटर्नशिप. प्रायव्हेटायझेशन पुन्हा झाल्यानंतर इतकं माहित नाही, पण जर तो प्रोग्राम सुरू असेल तर खूप तो हेल्पफुल आहे. म्हणजे बऱ्याच क्लासमेट्सने इंटर्नशिप केली होती. त्यानंतर HAL चा अप्रेंटिसशिप प्रोग्राम होत असतो 6 महिन्याचा. तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर तर HAL च्या अप्रेंटिसशिप प्रोग्राम मधून खूप चांगले चांगले इंजिनियर्स आपल्याला बाहेर पडलेले बघायला मिळतात विथ सम एक्सपिरियन्स, जे बऱ्याच आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये सध्या आहेत. तर अं, ह्या थोड्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणखी विथ बुमिंग एव्हिएशन सेक्टर मला वाटतं की ह्या ऑपॉर्च्युनिटीज वाढत राहतील, वाढत जातील फ्युचरमध्ये. की आ- आम्ही जे 5-6 वर्षापूर्वी केलं त्याच्यानंतर आता अजून किंवा जे लोक आता व्हिडिओ बघतायत ते ग्रॅज्युएट होऊपर्यंत कदाचित अजून काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी सुरू होतील. किंवा इंटरनेटवर जग इतकं जवळ आलंय की फक्त विचारायची फुरसत आणि मला अशा ऑपॉर्च्युनिटी मिळून जातील. तर सगळं आपल्या लेवलवर आहे, आपण जसं अप्रोच करेन किंवा आपलं स्किल सेट काय आहे, आणखी आपलं आपले कॉन्टॅक्ट डेव्हलप करत राहा, लिंक्डइनचा वापर करत राहा. तर या सर्वातून एक्सप्लोर एक्सप्लोर करेल तितकं कमी आहे. आणखी अं, इतकं वास्ट फील्ड आहे की आपल्याला वाटणार नाही, अरे ही सुद्धा कंपनी एव्हिएशन मध्ये, एरोनॉटिक्स मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये काम करते का. पण तिथे काही ना काहीतरी एव्हिएशन रिलेटेड काम सुरू असतं. आणि हे एक विचारायचं होतं की म्हणजे बऱ्याचशा लोकांना जे पण तुम्ही आता व्हिडिओ बघताय की तुम्हाला जर वाटत असेल की बाबा विकासला किंवा मला कॉन्टॅक्ट करावा, तर आम्ही आमचे सोशल मीडिया हँडल इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले, तिथून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जरी आम्हाला काही ऑपॉर्च्युनिटीज बद्दल माहिती असेल आणि तुमच्या स्किल्स सोबत ते मॅच होत असेल तर आम्ही तुम्हाला रेफर करायला हेजिटेट नाही करणार. त्यासोबतच माझा एक प्रश्न होता अजून एक की तुला बऱ्याचशा हॉबीज आहेत, जसं की आरसी प्लेन फ्लाय करायचं म्हणा किंवा ड्रोन फ्लाईंग करायचं, परत प्लेन स्पॉटिंग पण करायला जातो तू, त्यासोबतच ट्रॅव्हलिंगचा, परत फार्मिंगचा, असे वेगवेगळे म्हणजे कशाचा कशाला संबंधच नाही अशा सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या हॉबी आहेत. तर मग त्याच्या मागची स्टोरी काय नक्की, हे कसं डेव्हलप झालं सगळं आणि ह्याचा कसा तुला फायदा होतो डे टू डे लाईफ मध्ये? हा, तर सुरुवात करायची झाली तर RC प्लेन आणि ड्रोन पासून. एक इंटर्नशिप अटेंड केली होती ड्रोन रिलेटेड. तेव्हापासून हे RC फ्लाय की त्यामधूनच मी ड्रोन फ्लाइंग थोडंफार शिकलो. की इतका काही प्रो म्हणणार नाही, पण थोडंफार जमेल असं. ह्या गोष्टीमध्ये भरपूर पैसा, वेळ, आणखी पेशन्स लेवल वाढत जाते आपली. तर त्या RC फ्लाइंग मध्ये ते शिकलो की एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, इतके दिवस आपण वेळ आणि मेहनत घालून एखादी प्लेन बनवतो. पण काही सेकंदात असं काहीतरी चुकतं आणि क्रॅश होऊन जातं. तर यातून पेशन्स डेव्हलप झाले, जे डे टू डे लाईफ मध्ये खूप हेल्प करतात. आणखी त्यानंतर मी एक मग रेडी टू फ्लाय DJI एक ड्रोन घेतला होता. त्यातून मग असंच एव्हिएशन फोटो, आपल्या ड्रोन फोटोग्राफी सुरू केली. जास्त नाही पण थोडंफार काम चालू थोडंफार आम्ही करत राहतो. आणखी प्लेन स्पॉटिंग कॉलेजला असल्यापासून असंच मित्रांच्या संगतीत राहून प्लेन स्पॉटिंग सुरू केलं. मग प्लेन जेव्हा पण स्पॉटिंग असतं कुठल्या काय नक्की? प्लेन स्पॉटिंग म्हणजे अं, एखाद्या इव्हन तुम्हाला एअरपोर्टला जायची गरज नाही. तुम्ही जस्ट फक्त जिथं असाल तिथून, जे आपल्याला एक नॅचरली क्युरियस माइंड असतात की तुम्हाला त्याचा आवाज आला की आपण
आकाशाकडे बघून काय काय चाललंय हे वगैरे बघत असतो. तर तशाच प्रकारे फक्त त्यातून आम्ही आवाजावरून किंवा शेप साईज आणखी नंबर ऑफ इंजिन्स ह्याच्यावरून विमान ओळखायला नंतर त्याचे फोटो काढायला सुरू केलं. तर मी आणि काही मित्र आहे म्हणजे जे बऱ्यापैकी ज्या शहरात जाऊ भारतामध्ये त्या ठिकाणी एक दिवस तर नक्कीच त्या एअरपोर्टला जायचं, प्लेन स्पॉटिंग करायची. हे सगळं चाललेलं असतं आमचं. तर बेंगलोरमध्ये, हैदराबादमध्ये, मुंबईमध्ये तर एक जरीमरी म्हणून जागा आहे, जरीमरी. तर तिथं शोधत शोधत जाऊन आम्ही सुरू केलं. त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही तिथे जातो की इकडे हाँगकाँगला आल्यानंतर पण काही स्पेसिफिक स्पॉट आहेत जिथे प्लेन स्पॉट. आणि हाँगकाँगचं एव्हिएशन तर अं, अं, खूपच म्हणजे कार्गो एव्हिएशनचा हब म्हटलं जातं. आणखी कॅथे पॅसिफिक अमेरिका मोठ्या एअरलाईनचा हब आहे. तर इथं तर एव्हिएशन किंवा प्लेन स्पॉटिंग पॅराडाईजच आहे. आणि हे विचारायचं होतं की ऑन साईट ऑपॉर्च्युनिटी कशी नक्की मिळते म्हणजे त्यासाठी काय तुम्हाला एक करिअर पाथ असायला लागतो ज्यामुळे तुम्हाला ऑन साईटची ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि आपण असं डिसाईड करू शकतो का की मला ह्याच कंट्रीत जायचंय किंवा इथे जायचं की नक्की प्रोसेस काय असते? नाही, हे खूपच रॅन्डम आहे. कारण तुम्हाला इंडियामध्ये कोणत्या कंपनीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतील, त्या कंपनीचे क्लायंट्स कोण आहेत, आणखी त्या कंपनीच्या क्लायंटचा बेस कुठे आहे, ह्या सर्वांवर हे सगळे डिपेंड असतात. पहिली गोष्ट तर तुमच्या कंपनी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्याच्यासाठी एखादी ऑनसाईट अपॉर्च्युनिटी आहे की नाही, तिथून सुरुवात होते. तर फॉर्च्युनेटली मी ज्या डोमेन मध्ये काम करतो त्या त्या क्लायंटचा मेन बेस तर युरोपमध्ये आहे, युके मध्ये. तर आपण त्यांचे वेगवेगळे एमआरओ स्टेशन सिंगापूर, हाँगकाँग, युएस मध्ये, जपानमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे एमआरओ बेसिस आहेत. थोड्या दिवसांनी चायनामध्ये सुरू होत आहे. तर फॉर्च्युनेटली ते काही 4-5 वर्षाच्या मेहनतीनंतर ऑपॉर्च्युनिटी अशी चालून आली. तर स्पेसिफिकली सांगू शकत नाही की कुठे आणि कुठे जायचंय, टार्गेटेड काहीच होत नाही. आणखी कोविड सारखा एखादी घटना घडली तर ह्या सगळ्या गोष्टींना ब्रेक लागतो. तर आमच्या सोबत सुद्धा तसंच झालं होतं. 4-5 वर्ष हा तर खूप मोठा पिरियड आहे. तर अ, अ, शक्यतो 1-2-3 वर्षातच काही लोकांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतात, 1-2 वर्षातच. पण कोविडमुळे ह्या सगळ्या ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स किंवा या सगळ्यामुळं कुठेतरी थांबलं होतं. कोविड झाल्यानंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर इथं हाँगकाँगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, आणखी आलो. पण मॅन्युफॅक्चरिंग करून काहीच होत नाही. हे खूपच रॅन्डम आहे. आणखी लक फॅक्टर फक्त आपल्या हातात एकच आहे की आपण काम करत राहायचं. जर डिझर्विंग असेल तर ऑपॉर्च्युनिटी कुठे जात नाही, इतकंच सांगा. आणि अजून एक विचारायचं होतं की आता समज एखादा विद्यार्थी एरोनॉटिकल मध्ये शिकतोय तर त्यानं कोणते कोर्सेस किंवा कोणते सॉफ्टवेअर शिकले पाहिजे जेणेकरून त्याला जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा त्याला जॉब रेडी असेल आणि थोडी इझिली तो अडॅप्ट होऊ शकेल या गोष्टींसाठी कॉर्पोरेट लाईफसाठी. असे कोणते सॉफ्टवेअर आणि असे कोणते कोर्सेस त्याने केले पाहिजे? सॉफ्टवेअर कोर्सेस सांगायचे झाले तर मी स्पेसिफिक सॉफ्टवेअरचं नाव नाही घेणार. पण हम्म. एक कोणतं तरी जर तुम्हाला एरो किंवा जनरली मेकॅनिकल इंजिनिअरिंग जरी करायचं असेल तरी पण एक कॅड सॉफ्टवेअर, जे कम्प्युटर एडेड डिझाईन, एक कॅड सॉफ्टवेअर आपल्याला आलं पाहिजे. आणखी एक अनालिसिस सॉफ्टवेअर खूपच चांगलं जर शिकाल तर. मग स्ट्रक्चरल अनालिसिस किंवा फ्लूड रिलेटेड कोणत्याही एका अनालिसिस सॉफ्टवेअर मध्ये थोडीशी हात आपला जमला पाहिजे. आणखी बाकी आपले बेसिक्स, जर आपण मॅटलॅब किंवा अशा अशा एखाद्या कम्प्युटेशन रिलेटेड गोष्टी शिकलो तर ऍडेड ऍडव्हान्टेज आहे ते. हम्म. की मला वाटतं की एक 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 मॉडेलिंग सॉफ्टवेअर आणि एक अनालिसिस सॉफ्टवेअर जर येत असेल, जे यूज होईल किंवा नाही होईल हे आपण सांगू शकत नाही. पण हे जर आपल्या रिझ्युमेवर ऍड असेल किंवा आपल्या स्किल सेट मध्ये ऍड असेल तर कधी नक्कीच कधीतरी त्याचा उपयोग होत राहतो. आणि आय थिंक मी पण अजून एक आणखी ऍड करू आणखी शकेल आता जी एखादी कोडिंग लँग्वेज पण यायलाच पाहिजे आजकाल. हा, मी आता तेच बोलणार होतो. तर एखादी कोणी
तर आताच्या काळात जर जर मला विचाराल तर माझं रिग्रेट काय आहे असं विचाराल तर मी कोडिंग योग्य वेळी शिकलो नाही. हाच एक रिग्रेट मी सांगेन. प्रयत्न करतोय आता पण. तर मला अजून एक प्रश्न होता की जे आपलं इंडियामधलं वर्क कल्चर आहे आणि हाँगकाँग मधलं वर्क कल्चर जे तू आता हे 5-6 महिने किंवा वर्षभरामध्ये अनुभवलं असशील, त्यामध्ये तुला काय डिफरन्स वाटतो? हाँगकाँग आणि इंडिया मधलं वर्क कल्चर मध्ये इतका जास्त काय फरक मला जाणवला नाही. कारण जनरली एशियन्स, सर्वच एशियन्स, स्टार्टिंग फ्रॉम जपान, चायना, हाँगकाँग, सिंगापूर किंवा इंडियन्स, सर्वच्या सर्व लोकांचे वर्क रिलेटेड हॅबिट्स बऱ्यापैकी समानच आहेत. आपण खूप वर्कहोलिक असतो. आणखी एक्स्ट्रीम इम्पॉर्टन्स आहे आपल्या आयुष्यात वर्कसाठी. आणखी तसंच जर आपण थोडंफार वेस्ट कडे जायला सुरू केलं तर युरोपमध्ये किंवा युएस मध्ये ते बोलतात वर्क इज पार्ट ऑफ युअर लाईफ, नॉट होल ऑफ युअर लाईफ. तर थोडंफार त्या लोकांबरोबर काम केल्यानंतर मला पटतं ते की आपण काम वर्कसाठी इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ, सोर्स ऑफ युअर अर्निंग, की वर्क इज नॉट एव्हरीथिंग. हेच खरं आहे. तर अगदीच कामाशी डेडिकेटेड असावं, पण अगदीच 24/7 पूर्ण वर्कहॉलिक राहून आपली पर्सनल लाईफ पूर्णच्या पूर्ण इरेज करून टाकणं किंवा म्हणजे इग्नोर करून टाकणं हे इतकं काही योग्य नाही. अं, तर जितके वेळ काम कराल, डिवोटेड काम करा, व्यवस्थित काम करा, तर तुम्हाला एक्स्ट्रा जास्त वेळ काय करायची गरज नाही. बॅलन्स हा महत्वाचा आहे. आता एक शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या ट्रॅव्हलिंगची जी हॉबी आहे त्याबद्दल आपण डिस्कशन नाही केलं. तर त्याच्याबद्दल एक थोडंसं सांग. आणि तू आता कुठं कुठे फिरलाय? जसं की आता मी जसं सांगितलंच होतं की तू हाँगकाँगला गेला होता, म्हणजे हाँगकाँगमध्ये राहतोच. थायलंडला गेला होता, व्हिएतनामला गेला होता. त्या कंट्री मधलं तुझा कसा एक्सपिरियन्स होता? हा, हा, तर हाँगकाँगला येण्याचं अजून एक कारण म्हणावं लागेल तर ती माझी ट्रॅव्हलिंगची हॉबी. हाँगकाँग एक एव्हिएशन हब आहे. आणखी इथून बऱ्याचशा कंट्रीज जसे की जपान, तैवान, साऊथ कोरिया, की इकडे इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, या सगळ्या कंट्रीज एक 2-3 तासाच्या अंतरावर आहेत. अगदी मेनलँड चायना तर 1 तासाच्या अंतरावर आहे. तर ह्या मकाव 1 तासाच्या अंतरावर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी लगेच हो म्हणून टाकले. आधीपासूनच ट्रॅव्हलिंगची आवड होती. इथे आल्यानंतर कामाच्या लोडमुळे कदाचित जास्त जितकं एक्सपेक्टेड होतं तितकं फिरता आलं नाही. पण तरी मी त्यामध्ये त्या दरम्यान थायलंडला एकदा, आणखी मेनलँड चायना, महत्वाचं म्हणजे मला शेंझेनला जायचं होतं, जे की टेक हब ऑफ चायना बोलतात. अं, किंवा हे गुंडॉंग गुंडॉंग हा एक स्टेट आहे चायनामध्ये. त्याला फॅक्टरी फ्लोअर ऑफ वर्ल्ड म्हणतात, जिथं बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटी चालतात त्यांची. हे इंडस्ट्रियलायझेशन भरपूर आहे तिथे. तर तिकडे जायचं होतं. शेंझेनला एकदा गेलो होतो, की ते अगदी फ्युचरिस्टिक सिटी आहे, की आपल्यासारखेच लोक आहेत असंच म्हणेन मी. जास्त काही वेगळं नाही. तर सायफाय सिटी मध्ये गेल्यासारखं होतं शेंझेन. आणखी त्याच्यानंतर मकाव. मकाव मकावला मकाव ही एक पोर्तुगीजांची कॉलनी होती पूर्वी. म्हणजे थोडंफार तुम्हाला गोव्याशी फॅमिलियर वाटेल मकावला जाल तर, कारण मिक्स पोर्तुगीज आणि चायनीज कल्चर आहे तिथं. तर मकाव ह्याला वेगास ऑफ एशिया असं म्हणतात, कारण तिथं बरंच गॅम्बलिंग रिलेटेड काम चालतं. पण म्हणजे इकॉनॉमिक टर्न ओव्हर त्या शहराचा अगदी खूप मोठा आहे. आणखी इंडियनसाठी पण मकाव एक पॉप्युलर डेस्टिनेशन आहे. तर त्याच्यानंतर थायलंड, व्हिएतनाम, दोन्ही देश भारतापासून पण समानच अंतरावर आहेत. नाही, अगदी सुंदर देश आहेत. की कल्चर थायलंडमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला थोडस व्हेरी फॅमिलियर टू इंडियन असं कल्चर वाटेल. कारण
फूड हॅबिट, त्यांच्या फूड हॅबिट, तिथलं कल्चर किंवा तिथले लोक बरेचसे तुम्हाला आपल्यासारखे किंवा आपल्या समान वाटतील. की म्हणजे ट्रॅव्हलिंग मुळे काय होतं तर अ, अ, आपल्याला जगात काय चाललंय हे हे माहित पडतं. आणखी एक जे जे आपण पुस्तकात शिकत नाही किंवा वाचून शिकत नाही कधी, त्या गोष्टी सगळ्या आपल्याला अनुभवायला मिळतात. आणखी मान्य नाही कराल पण कम्युनिकेशन स्किल्स बऱ्याच सुधारतात. आणखी गुगल वगैरेच्या मदतीनं गुगल आता इतकं खूप सोपं झालंय. पण मेनलँड चायनामध्ये अजूनही गुगल वगैरे चालत नाही, युट्यूब चालत नाही, गुगल मॅप चालत नाही. तर तिथं जाणं हे थोडंसं चॅलेंजिंग होतं. पण तरी त्यातल्या त्यात शेंझेन थोडस इंग्लिश स्पीकिंग आहे थोडंफार. साइन बोर्ड, नोटिसेस हे सगळं थोडंफार इंग्लिश मध्ये चालतं. पण आणखी जर आपण मेनलँड चायनामध्ये गेलो तर जगाशी डिस्कनेक्ट म्हणावं लागेल. पण खूप रॅपिडली डेव्हलप झाले. आणखी म्हणजे चायनामध्ये इंडस्ट्रियलायझेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन सेक्टरची डेव्हलपमेंट जी आहे ती अनपॅरल आहे. असं की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, तिथल्या मेट्रो स्टेशन, आणखी एव्हिएशन खूप खूप इव्हॉल्व्ह झालेलं आहे. तर शिकण्यासारखं भरपूर आहे. नाईस. तर आता शेवटचे दोन प्रश्न. अ, एक असा प्रश्न आहे की असे कोणते तीन बुक्स तू रेकमेंड करशील अ, सगळ्यांना वाचायसाठी, जे तू वाचलेत आणि तुला वाटतं की लोकांनी पण ते वाचावे? असे कोणतेही तुझे तीन बुक्स आवडते सांग. इतका तर मी आता बुकवर असा नाही आहे. मी कधी पुस्तक वाचत नाही, पण न्यूजपेपर मी दररोज वाचतो. हा हा हा. तर एक बुक मी रिकमेंड करेन, इकिगाई. तर ते मी वाचलं. आणखी त्यातूनच मी थोडंफार फार्मिंगकडे म्हणजे जी तू बोललास मगाशी हॉबी बद्दल, फार्मिंग हॉबीचा तुझ्या फील्डशी आणि कशाशी काय संबंध नाही, तर ते बुक वाचल्यानंतरच मला थोडंफार कोविड चालू होता त्या काळात. तर घरी वर्क फ्रॉम होम असायचं, घरी बसून गार्डनिंग नंतर थोडंसं एक्सपांड करावं असं वाटलं गार्डनिंग आता, तर काय करावं, फार्मिंग. त्यातूनच थोडीफार सुरुवात झाली. 1-2 वर्ष गेले, 2 वर्ष मी, माझे वडील म्हणजे पूर्ण फॅमिली थोडंफार म्हणजे त्यांच्यासाठी ते काय नवीन नव्हतं. पण मी जसं माझा टच गावापासून थोडाफार कमी झाला होता, कारण आमचं मूळ गाव एका दुसऱ्या ठिकाणी आहे आणि आम्ही राहतो एका दुसऱ्या ठिकाणी. तर फार्मिंगशी माझा पर्सनली असा टच नव्हता. तर त्यामुळे कोविड काळात सुरू केलं की आवडायला लागलं. आता पुन्हा 1 वर्षाचा टच इकडे आल्यानंतर अजिबात नाहीच आहे. पण कदाचित परत गेल्यानंतर मी पुन्हा सुरू करेन. की सांगायचं झालं तर मी जास्त बुकवर मसा नाहीये. पण थोडीफार मी कधीतरी पुस्तक वाचत राहतो. अदरवाईज मी न्यूजपेपर, आर्टिकल्स हे सगळं अशा गोष्टी वाचत राहतो, ब्लॉग्स बघत राहतो. आणि आता शेवटचा प्रश्न, याच्या पुढे विचारणार नाही. शेवटचा प्रश्न आहे की तुझा काय फ्युचर प्लॅन आहे, म्हणजे तुला काय करायचं नक्की तुझ्या पुढच्या करिअरमध्ये? अं, आता गेली 5-6 वर्ष मी ह्या डोमेन मध्ये आहे. आणखी कंटिन्यू करीन. की परत गेल्या भारतामध्ये परत आल्यानंतर सुद्धा जोपर्यंत इच्छा आहे किंवा आवडेल, काम तर इंटरेस्टिंग आहे, रोज काहीतरी नवीन येत राहतं, त्यामुळं मी करत राहीन हे. पण सोबत साईड हसल म्हणून थोडंफार अं, हेच दे की काहीतरी प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये. जेव्हापासून मी इकडे हाँगकाँग आलो, शेंझेनला गेलो होतो, त्यानंतर ह्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट या टॉपिक मध्ये मला थोडीफार इंटरेस्ट डेव्हलप झालाय. तर अजून डिसाईड नाही केलंय काय करेन, पण विचार करेन, शोधत राहीन एखादा. तो प्रोडक्ट एव्हिएशन रिलेटेड नसेल कदाचित, पण काहीतरी क्रिएटिव्हिटीला बूस्ट देण्यासाठी आपलं काहीतरी चालू ठेवेन, असं अशी माझी इच्छा आहे. आणि अजून काही डिसाईड नाही. साईड हसल म्हणून थोडंफार काहीतरी आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी काहीतरी करायची इच्छा आणि हा आता शेवटचा, खरा खरा शेवटचा प्रश्न की आहे.
की हा पॉडकास्ट संपवण्याच्या आधी ज्यांनी पण हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला त्यांच्यासाठी तू काय मेसेज देशील की बाबा त्यांनी काय करावं एरोनॉटिकलच्या रिलेटेड, जर का त्यांना इंटरेस्ट असेल ह्या फील्डमध्ये यायचं तर? एरो रिलेटेडच नाही तर कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला जायचं असेल फक्त तुमचे 100% द्या एवढंच सांगेल. आपल्या हातात काय पॅरामीटर्स आहेत, आपण कष्ट करू शकतो, आणखी आपण चांगले योग्य निर्णय घेऊ शकतो, इतकंच आपण करू शकतो. तर हे जर केलं तर थिंग्स विल फॉल इन प्लेस. आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल, पण जे व्हायचं ते होईलच. फक्त एखादा निर्णय, आपले निर्णय चुकतात कधीतरी, ऑफ ट्रॅक जातो, पण असं नाही की सगळं संपलं. तर आजकाल इतकं जग जवळ आलंय, इतकं सोपं झालंय की तुमचा डोमेन जरी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत नसेल तर तुम्ही साईड कोर्सेस करून किंवा काहीतरी ट्रेनिंग घेऊन तुम्ही जरी मेकॅनिकल इंजिनियर असाल तरी कोडिंग मध्ये शिकू शकता. किंवा जर तुम्ही कम्प्युटर इंजिनियर असाल, तुम्हाला एव्हिएशन मध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्याच्या रिलेटेड जॉब शोधून डोमेन शिफ्ट करू शकता. तर अ, बंदी किंवा तुम्हाला बांधलं ठेवलेलं असं कोणत्याच डोमेन मध्ये जाणार नाहीये. आता सगळं इतकं जवळ आलंय की तुम्ही कोणत्याही डोमेन मधून कोणत्याही डोमेन मध्ये कधीही शिफ्ट होऊ शकता ऍट एनी पॉइंट ऑफ युअर करिअर. सगळं आधीसारखं इतकं कन्व्हेन्शनल नाही राहिले. तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल, तुम्हाला कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही डोमेन शिफ्ट करू शकता. तुम्ही कम्प्युटर इंजिनियर असाल, तुम्हाला एव्हिएशन मध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही एखादा आलाय जॉब बघू शकता त्याप्रमाणे. तर सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लेक्स झाल्या आहेत, इंटर रिलेटेड आहेत की बियॉन्ड आपल्या इमॅजिनेशन आहे. फक्त आपला पाथ आपण शोधत राहायचा, आपल्याला जी आवडतंय ते करत राहायचं. आणखी जे करताय त्यात 100% आहे, ते इतकंच आपण करू शकतो. तर इतका काही माझा मोठा एक अनुभव सुद्धा नाहीये किंवा ऍडवाइस देण्यात का काही मोठं काम सुद्धा केलेलं नाहीये. पण एवढंच सांगेन की थिंग्स विल फॉल इन प्लेस समडे. आपण फक्त आपल्या हातात जे आहे, काम करत राहायचं. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू विकास. तुझा एवढा मौल्यवान टाइम आम्हाला दिला. आणि खूप आवडलं असेल असं माझं एक विचार आहे सगळ्यांना की खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या की एरोनॉटिकल काय असतं, एरोनॉटिकलचा सिलेबस काय असतो, जॉब्स काय असतात, ऑपॉर्च्युनिटीज काय असतात. आणि जर का तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर विकासला नक्की तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा. तो खूप तिथे ऍक्टिव्ह असतो. तुम्हाला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्यासोबतच लिंक्डइनवरती त्याला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला करिअर बद्दलच्या नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. आणि तुम्हाला जर का रेफरल पाहिजे असेल तर त्याला नक्की अप्रोच करू शकता. तुम्ही माझं नाव मेन्शन करा की या पॉडकास्ट वरून मी तुमच्या प्रोफाईलवरती आलोय. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.